भाजपच्या नेत्याच्या हत्येचा कट. जयकुमार गोरेंच्या आरोपानं खळबळ. मोहिते पाटलांवर कटाचा आरोप. जिल्हा परिषदेचा निकाल लागला. सोलापूरमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली. मात्र आता निवडणूक रक्तरंजित करण्याच्या कटाबाबतच्या आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात. माळशिरस तालुक्यात विरोधकांकडून भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खळबळ उडून दिली. एवढंच नाही तर राम सातपुतेंच्या हत्येच्या कटाचा पोलीस तपासही सुरू झाल्याचं गोरेंनी सांगितलं. ज्या पद्धतीची मतं भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतली त्यातून अनेक कार्यकर्त्यांना दमबाजी मारहाण हे प्रकार झाले. त्यातून एक तर विषय असा समोर आला की आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला आणि तो कट कुणी केला हेही आपल्याला या अनुषंगानं भविष्यात समोर येईल त्या माहिती सगळ्या. गोरेंच्या आरोपानंतर या वादात आणखी ट्विस्ट आलाय. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी तर थेट पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीच आपल्या हत्येचा कट रचला असा आरोप केलाय. तर मोहिते पाटलांनी राम सातपुतेंचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावले. यांची संविधानिक मार्गाने लढण्याची हिंमत संपली आहे. त्यामुळं अशा पद्धतीने मार्गाने जात आहेत. म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे, अर्जुन सिंह मोहिते पाटील काल या ठिकाणी म्हणले की राम सातपुतेच्या अंगावर कोणाला घालवायचं याचं प्लॅनिंग केलं आहे. अर्जुन सिंह मोहिते पाटील मास्टर माइंड आहे, धैर्यशील मोहिते पाटील या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहे. ते त्या पद्धतीने करतात. सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम. त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या म्हणण्यानुसार झेडपी निकालाच्या वेळी राम सातपुते यांनी पराभूत उमेदवार बाबा मानेंच्या तोंडावर गुलालाची गन मारली. त्यामुळेच त्यांच्यात बाचाबाची झाली. मात्र हत्येच्या कटाचा आरोप जानकरांनी फेटाळून लावलाय. त्यांनी जागावपणा केला. तो असा तो पिस्तूल नसतं का त्यांचं गुलालाचं, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुरदाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं? खरं तर महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृततेची परंपरा आहे. अनेक वेळा राजकीय मतभेद आणि वैयक्तिक संबंध वेगळे असल्याचं चित्र पाहायला मिळाले. मात्र नगरपालिका निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकारणानं बिहारच्या जंगल राजच्या दिशेने वळण घेतलंय. कारण अनेक नेत्यांवर जीवघेणे हल्ले झाले आणि हत्या झाल्याचं समोर आले. अकोल्यात काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल यांची राजकीय वादातून हत्या करण्यात आली. तर रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. मुंबईतील वांद्रे भागात शिंदे सेनेच्या हाजी अलम कुरेशी यांच्यावर चाकूनं वार करण्यात आले होते. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आले. आता प्रश्न पडतोय की महाराष्ट्राची वाटचाल जंगल राजच्या दिशेने होत असेल तर त्याला पायबंद घालण्याची गरज आहे. एवढंच नाही तर राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपातील सत्य शोधण्यासाठी पोलिसांनीही तपास करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.